नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण विकारी शब्दामधील जे काही विशेषण आहे या विशेषणाविषयी आपण काय करणार आहोत, सखोल माहिती पाहणार आहोत। आपण यापूर्वी विशेषण या घटकाविषयी आपण काय केली होती, थोडक्यात म्हणजेच आपण त्याविषयी असणारे विशेषणाची व्याख्या, विशेषणा कशाला म्हणायचं त्याची असणारी उदाहरणं, विधी विशेषण म्हणजे सामान्यावरून पडणारे प्रकार, स्थानावरून पडणारे प्रकार, विधी विशेषण, अधिविशेषण, विशेषण आणि विशेष्य कशाला म्हणायचं याविषयी आपण माहिती घेतली होती। आता आपल्याला या विशेषणामध्ये पुढील असणाऱ्या प्रकाराविषयी म्हणजे विशेषणाचे असणारे जे काही मुख्य प्रकार, या मुख्य प्रकाराविषयी आपल्याला काय करायचे आहे, आज माहिती घ्यायची आहे। आपल्याला विशेषणाची व्याख्या आणि विशेषण कशाला म्हणायचे हे सर्वांना माहिती आहे। म्हणजेच नामाबद्दल विशेष माहिती सांगून नामाची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या विकारी शब्दाला विशेषण असे म्हणतात। म्हणजे आपल्याला विशेषण जे आहे तर नामाबद्दल काय करते, अधिक माहिती देते आणि अधिक माहिती देणाऱ्या शब्दाला आपण विशेषण असे म्हणतो। आणि या विशेषणाच्या असणाऱ्या मुख्य प्रकाराविषयी आपण माहिती घेणार आहोत। विशेषणाचे मुख्य 3 प्रकार पडतात। एक गुणवाचक विशेषण, दोन संख्यावाचक किंवा संख्या विशेषण, या संख्या विशेषणामध्ये काय होतात तर आणखी 5 उपप्रकार, म्हणजे या संख्या विशेषणाचे उपप्रकार। एक संख्यावाचक विशेषणाचा जो काही असणारा पहिला प्रकार तो म्हणजेच गणना वाचक संख्या विशेषण। दुसरा क्रमवाचक, क्रमवाचक संख्या विशेषण। तिसरा उपप्रकार आवृत्तीवाचक संख्या विशेषण। चौथा पृथकत्व वाचक संख्या विशेषण। आणि 5 अनिश्चित संख्या विशेषण। आणि तिसरा मूळ प्रकार म्हणजे सर्वनाम विशेषणातील तो म्हणजे
गुणवाचक विशेषण, संख्या विशेषण, त्यामधील उपप्रकार गणनावाचक संख्या विशेषण, क्रमवाचक संख्या विशेषण, आवृत्तीवाचक संख्या विशेषण, पृथकत्ववाचक संख्या विशेषण, अनिश्चित संख्या विशेषण आणि तिसरा जो काही मुख्य प्रकार आहे तो म्हणजे सार्वनामिक विशेषण. म्हणजे या विशेषणाचे मुख्य 3 प्रकार पडतात. गुणवाचक विशेषण, संख्या विशेषण आणि सार्वनामिक विशेषण. संख्या विशेषणाचे उपप्रकार गणनावाचक, क्रमवाचक, आवृत्तीवाचक, त्यानंतर असणारा पृथकत्ववाचक आणि पाचवा अनिश्चित संख्या विशेषण. म्हणजे हे असणारे मुख्य 3 प्रकार आणि त्यामधील असणारे हे संख्या विशेषणाचे उप 5 प्रकार. याविषयी आपल्याला काय करायचे आहे, माहिती घ्यायची आहे. तर सर्वांनी अगोदर काय करायचे, मुख्य 3 प्रकार लिहून घ्यायचे. आपल्याला एका प्रकाराविषयी काय करायचे आहे, मग माहिती घ्यायची आहे. झालं. आपण त्यातील असणारा जो काही पहिला प्रकार आहे गुणवाचक विशेषण. किंवा आपण त्याला गुणवाचक किंवा गुणविशेषण असं म्हणतो. म्हणजेच गुणविशेषण जे आहे, तर या गुणविशेषणाविषयी आपल्याला काय करायचे आहे, माहिती घ्यायची आहे. म्हणजेच ज्या विशेषणाने कोणत्याही नामाचा कोणत्याही प्रकारचा गुण दर्शवला जातो किंवा दाखवला जातो त्यास गुणवाचक विशेषण असे म्हणतात किंवा गुणविशेषण असे म्हणतात. म्हणजेच कोणत्याही प्रकारचा म्हणजे नामाचा कोणत्याही प्रकारचा गुण त्या ठिकाणी दाखवणाऱ्या विशेषणाला आपण त्या ठिकाणी गुणविशेषण असे म्हणतो. म्हणजेच नामाचा कोणत्याही प्रकारचा गुण आपल्याला त्या ठिकाणी काय करतो, तो दाखवतोय आणि जो काही दाखवणारा शब्द किंवा जे काही विशेषण आहे त्या विशेषणाला आपण त्या ठिकाणी गुण विशेषण किंवा गुणवाचक विशेषण असे म्हणतो. म्हणजे त्या ठिकाणी काय केलं जातं, कोणतं एखादं विशेषण असेल ते विशेषण काय करतं, नामाचा कोणताही गुणधर्म किंवा नामाचा असणारा कोणताही गुण त्या ठिकाणी दाखवण्याचं काम करतं, म्हणून त्याला आपण गुणविशेषण असे म्हणतो. म्हणजे त्या ठिकाणी ज्या विशेषणाने नामाचा कोणत्याही प्रकारचा गुण दाखविला जातो त्यास आपण गुणविशेषण असे म्हणतो. म्हणजे नामाचा कोणत्याही प्रकारचा गुण आपल्याला त्या ठिकाणी काय केला जातोय, दाखवला जातोय, म्हणून त्याला आपण गुणवाचक किंवा गुणविशेषण असे म्हणतो. व्याख्या लक्षात येते सर्वांच्या? परत एकदा ऐका. ज्या विशेषणाने नामाचा कोणत्याही प्रकारचा गुण दाखविला जातो किंवा दर्शविला जातो त्यास गुणविशेषण असे म्हणतात. व्याख्या लिहून घ्या. म्हणजे ज्या विशेषणाने नामाचा कोणत्याही प्रकारचा गुण दर्शविला जातो त्यास गुणविशेषण असे म्हणतात. उदाहरणार्थ सुंदर अक्षर,
साखर किंवा कडू, कारले किंवा त्याला आपण लबाड कोला, किंवा आंबट गोरे, किंवा शूर, सरदार, म्हणजे असे अनेक प्रकारचे उदाहरण आपल्याला काय होतात या गुणविशेषणाचे पाहावयास मिळतील. म्हणजेच ज्या विशेषणाने नामाचा कोणत्याही प्रकारचा गुण दर्शवला जातो त्यास आपण गुणविशेषण म्हणतो. म्हणजे सुंदर, गोड, कडू, लबाड, आंबट आणि शूर हे काय झाले तर या नामाबद्दल त्या ठिकाणी काय तर त्या नामाचा असणारा गुण त्या ठिकाणी काय करतात दाखवण्याचं काम करतात. म्हणून त्याला आपण त्या ठिकाणी काय म्हणतो गुणविशेषण. म्हणजे ज्या विशेषणाने नामाचा कोणत्याही प्रकारचा गुण त्या ठिकाणी दर्शवला जातो, दाखवला जातो त्यास आपण त्या ठिकाणी गुणविशेषण असे म्हणतो. सर्वांनी व्याख्या आणि उदाहरण काय करायचे लिहून घ्यायचे. झालं? हा पुढचा असणारा जो काही दुसरा प्रकार तो म्हणजे काय संख्या विशेषण. म्हणजेच ज्या नामाने किंवा ज्या विशेषणाने नामाची संख्या दाखविली जाते त्यास संख्या विशेषण असे म्हणतात. म्हणजेच एक असं विशेषण आहे की ते विशेषण काय करत आहे नामाची संख्या दाखवत आहे. म्हणजे नामाची संख्या दाखवणारे जे काही विशेषण असेल तर त्या विशेषणाला आपण संख्या विशेषण म्हणतो. म्हणजे नामाची संख्या दाखवणारा म्हणजे नामाची संख्या दाखवणारे जे काही विशेषण असणार आहे त्या विशेषणाला आपण संख्या विशेषण असं म्हणतो. म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला काय ज्या विशेषणाने नामाची संख्या दाखवली जाते त्यास आपण संख्या विशेषण असे म्हणतो. म्हणजे त्या ठिकाणी काय करतं तर त्या नामाबद्दल ती संख्या दाखवतं. म्हणजे नामाबद्दल संख्या दाखवायचं म्हणजेच काय 5 मुले. म्हणजे काय मुले हे काय झालं नाम आहे आणि त्याच्याविषयी काय करतंय जे काही विशेषण त्या ठिकाणी काय करते संख्या दर्शवतं. म्हणजे 5 काय झाली मुले. म्हणजे 5 मुले म्हणजेच काय केली त्यानं त्या नामाची संख्या दाखविली आहे. म्हणून त्याला आपण त्या ठिकाणी काय म्हणतो संख्या विशेषण. व्याख्या लिहून घ्या संख्या विशेषणाची.
पहा, ज्या विशेषणाने नामाची संख्या दाखविली जाते त्या संख्या विशेषण असे म्हणतात. संख्या विशेषणाचे उपप्रकार त्यामधील एक गणना वाचक संख्या विशेषण. या संख्या विशेषणामधील असणारा जो काही पहिला प्रकार तो म्हणजे गणनावाचक संख्या विशेषण. म्हणजे गणनावाचक संख्या विशेषण म्हणजे काय? ज्या विशेषणाचा उपयोग गिनती म्हणजेच काय? मोजणे. म्हणजे ज्या विशेषणाचा उपयोग गिनती किंवा गणना करण्यासाठी केला जातो त्यास आपण गणनावाचक संख्या विशेषण असे म्हणतो. गणना करायचं म्हणजे काय? कॅल्क्युलेट करायचे, मोजायचे, गिनती करायची. म्हणजेच गिनती किंवा गणना करण्यासाठी, मोजण्यासाठी ज्याही विशेषणाचा वापर केला जातो, उपयोग केला जातो त्यास आपण संख्या वाचक म्हणजेच गणनावाचक संख्या विशेषण असे म्हणतो. म्हणजे गणनावाचक संख्या विशेषण म्हणजे ज्या विशेषणाने त्या ठिकाणी काय केली जाते? नामाची त्या ठिकाणी संख्या दर्शवली जाते त्याला आपण संख्या विशेषण म्हणतो. आणि ज्या विशेषणाने त्या ठिकाणी काय केले जाते आपल्याला त्या म्हणजे ज्या विशेषणाचा उपयोग त्या ठिकाणी काय केले जातं? नामाची गिनती किंवा संख्या दाखवण्यासाठी केला जातो. म्हणून त्याला त्या ठिकाणी काय करतो आपण? गणनावाचक संख्या विशेषण म्हणतो. म्हणजे या ठिकाणी काय केली जाते? गिनती केली जाते, मोजणी केली जाते. म्हणजे मोजायला त्या ठिकाणी सुरुवात म्हणजे गणना करण्यास सुरुवात केली जाते. म्हणजे ज्या पद्धतीने आपण काय म्हणतो 1 2 3 4 असं 100 असं आपण त्या ठिकाणी काय करतोय? गिनती करत जातोय, मोजत जातोय, गणना करत जातोय. म्हणजे त्याला आपण त्या ठिकाणी काय म्हणतो? गणनावाचक संख्या विशेषण. व्याख्या लिहून घ्या. ज्या विशेषणाचा उपयोग गिनती किंवा गणना करण्यासाठी केला जातो त्यास गणनावाचक संख्या विशेषण असे म्हणतात. उदाहरणार्थ 1 2 म्हणजे असं आपण 100 पर्यंत काय करू शकतो? त्याला मोजू शकतो. म्हणजे 100 पर्यंत काय आपण असंख्य संख्या म्हणजे ज्या संख्या आपल्याला मोजता येतील त्या संख्येपर्यंत आपण त्याला काय करू शकतो? मोजू शकतो. म्हणजे संख्या विशेषण दोन प्रकारांनी काय केले जातात? लिहिले जातात. म्हणजे संख्या विशेषण जे आहे तर ते दोन प्रकारांनी काय केले जातात? लिहिले जातात. ते आपल्याला काय करायचे पाहिजे? तत्पूर्वी आपण संख्या म्हणजेच गणनावाचक संख्या विशेषणाची व्याख्या आणि जे काही लिहिलेले उदाहरण आहे ते उदाहरण काय करा? लिहून घ्या.
झालं. म्हणजेच गणनावाचक संख्या विशेषण काय केलं जातं, दोन प्रकारांनी लिहिलं जातं. एक अक्षरांनी आणि दोन अंकांनी. म्हणजे गणनावाचक संख्या विशेषण जे आहे तर हे दोन प्रकारांनी त्या ठिकाणी काय केलं जातं, लिहिलं जातंय. एक म्हणजे अक्षरांनी आणि दुसरं म्हणजे काय, अंकांनी. म्हणजे दोन प्रकारामध्ये जे काही गणनावाचक संख्या विशेषण आहे तर हे दोन प्रकारात लिहिलं जातं. काही अंकांनी लिहिलं जातं तर काही अक्षरांनी. जसं आपण 1, 2, 100 जे काही असं लिहिलेलं आहे किंवा अर्धा अशा म्हणजे अशा प्रकारचं जे काही लिहिलं जातं तर हे अक्षरांनी. आणि अंकांनी आपल्याला काय करायचं, दोन्ही पाहायचं आहे. तर आपण म्हणजेच गणनावाचक संख्या विशेषण हे दोन प्रकारांनी काय केले जातात, लिहिले जातात. एक अक्षरांनी, दुसरं अंकांनी. मग या गणनावाचक संख्या विशेषणाचे काय होतात, तीन उपप्रकार पडले जातात. ते तीन उपप्रकार कोणते ते आपण पाहूया. गणना वाचक संख्या विशेषणाचे उपप्रकार. एक पूर्णांकवाचक. पहिला जो आहे तर तो म्हणजे काय, पूर्णांकवाचक. म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला पूर्णांकवाचक म्हणजे पूर्ण संख्या आपण त्या ठिकाणी काय करतोय, मोजतोय. म्हणजे पूर्णांकवाचक म्हणजे त्या ठिकाणी पूर्ण संख्या वाचतो म्हणून त्याला आपण काय म्हणतो, तर पूर्णांकवाचक गणना, पूर्णांकवाचक संख्या विशेषण किंवा गणनावाचक संख्या विशेषण. म्हणजे एक जसं आपण वरती लिहिले, 2 किंवा 100. म्हणजे 1, 2 आणि 100 म्हणजे अक्षरामध्ये आणि अंकामध्ये. दुसरा प्रकार अपूर्णांकवाचक. दुसरा उपप्रकार काय आहे, अपूर्णांक वाचक. म्हणजे अपूर्णांक वाचक जो आहे तर त्यामध्ये आपण काय करतो, पाव, अर्धा, पाऊण आणि पंचमांश. म्हणजे त्या ठिकाणी काय, पाव भाग जो आहे तर तो पाव भाग म्हणजेच आपण त्याला अंकामध्ये काय करतो, 1/4 म्हणजे पाव म्हणतो याला. याला आपण अर्धा म्हणतो. याला पाऊण म्हणजे 1/3. सॉरी, पाऊण म्हणजे 3/4 आणि पंचमांश म्हणजे 3 पंचमांश आपण असं म्हणू, 3/5. म्हणजे अंकामध्ये या पद्धतीने लिहितात, अक्षरामध्ये या पद्धतीने त्या ठिकाणी काय केलं जातं,
लिहिलं जातं. त्यानंतर तिसरा प्रकार तो म्हणजे काय की आपण त्याला साकल्यवाचक काय म्हणतो, साकल्य वाचक. साकल्यवाचक म्हणजे काय, आपण ज्या पद्धतीनं दोन्ही, तिन्ही, चारी, पाची असं जे काही म्हणतो, आठवी, म्हणजे जे काही आपण त्या ठिकाणी दोन्ही, तिन्ही, चारी अशा पद्धतीने काय करतो, शब्दांचा प्रयोग करतो. म्हणजे त्या ठिकाणी काय आहे, दोन्ही भाऊ, चार, ज्या पद्धतीने आपण काय म्हणतो, पाची पांडव आणि चारी बहिणी. म्हणजे गणनावाचक संख्या विशेषणामध्ये काय केलं जातं, पूर्णांकवाचक, अपूर्णांकवाचक आणि साकल्यवाचक असे 3 उपप्रकार पडतात. तेही आपण कशा पद्धतीने पाहिले की संख्या गणनावाचक संख्या विशेषण 2 प्रकारांनी लिहितात, अक्षरांनी आणि अंकांनी. मग आपण या ठिकाणी त्याचंच पाहिले की आपण अक्षरामध्ये लिहिले, अंकामध्ये लिहिले, म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला दोन्ही पद्धतीने लक्षात येतं. म्हणजे जे 2 प्रकारांनी लिहिलं जातं म्हणजे गणनावाचक संख्या विशेषण हा प्रकार आपला काय होतो या ठिकाणी संपतो. जे काही बाकीचा उर्वरित जो काही असणारे प्रकार आहेत, तर या उपप्रकाराविषयी आपण काय करणार आहोत, उद्याच्या तासिकेला काय करणार आहोत, माहिती घेणार आहोत. म्हणून आपण सर्वांनी जे काही आज आपण पाहिलेलं असणारे जे काही विशेषण, विशेषणाचा असणारा जो काही प्रकार किती आहेत, कोणते उपप्रकार किंवा मुख्य किती प्रकार आहेत, त्या प्रकाराविषयी आपण माहिती घेतली. त्यामधील असणारा आपण पहिला जो काही असणारा गुणवाचक संख्या विशेषण गुण विशेषण, दुसरा प्रकार आपण संख्या विशेषण, संख्या विशेषणामधील असणारा जो काही पहिला प्रकार तो म्हणजे गणनावाचक संख्या विशेषण, याविषयी आपण काय केले आहे, आज माहिती घेतली आहे. ती आपण काय करायचे, घरी जाऊन व्यवस्थितपणे पाहायची आहे. बाकीच्या उर्वरित उपप्रकार आणि मुख्य प्रकाराविषयी माहिती आपण उद्याच्या तासिकेला अभ्यासणार आहोत. सर्वांनी लिहून घेतलं आहे, झालं सर्वांचं.